नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भारताच्या भूगर्भात दडलेल्या एका प्रचंड मोठ्या खजिन्याचा शोध घेणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या स्रोतांनुसार आजची आपली चर्चा आहे भारतातील खनिज आणि ऊर्जा संसाधने. नमस्कार. आणि हा विषय खरंच खूप रंजक आहे, कारण आपण ज्या देशात राहतो त्याच्या पायाखाली नेमकी कोणती संपत्ती आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. अगदी. तर आजच्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट ठेवूया. खनिज म्हणजे काय, ते कुठे मिळतात आणि देशाच्या विकासात त्यांचं महत्त्व काय, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊ. आणि मग या खनिजांना वापरात आणणारी ऊर्जा कुठून येते यावरही बोलू. हो, आणि सुरुवात आपण या एका विचाराने करू शकतो की ही संसाधने भारताच्या आर्थिक विकासाचा कणा आहेत. तुम्ही कल्पना करा, आपल्या आजूबाजूला दिसणारी प्रत्येक वस्तू, अगदी हातातला फोन, आपण ज्या घरात बसलो आहोत ते घर, हो, किंवा रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या, या सगळ्यांचा उगम कुठेतरी एका खाणीत सापडलेल्या खनिजामध्ये आहे. वाव, म्हणजे आपण अक्षरशः या खनिजांनी वेढलेलो आहोत. मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. खनिज म्हणजे नेमकं काय? फक्त दगड-धोंडे समजायचे का? नाही, त्यापेक्षा खूप जास्त. सोप्या भाषेत सांगायचं तर खनिज म्हणजे निसर्गाने तयार केलेला एक असा पदार्थ ज्याची स्वतःची एक म्हणजे रासायनिक ओळख असते आणि त्याला विशिष्ट भौतिक गुणधर्म असतात. इंटरेस्टिंग. म्हणजे खनिजांचे पण वेगवेगळे प्रकार असणार. मला वाटायचं खनिज म्हणजे फक्त लोखंड किंवा कोळसा. बरोबर, त्यांचे अनेक प्रकार आहेत बरं का. स्रोतांमध्ये दिलेल्या तक्त्याप्रमाणे आपण त्यांची दोन मोठ्या गटांमध्ये विभागणी करू शकतो. एक म्हणजे धातू खनिजे, ज्यातून आपल्याला धातू मिळतात, आणि दुसरा गट म्हणजे अधातू खनिजे. ठीक आहे. आणि या धातू खनिजांमध्येही काही उपप्रकार आहेत का? हो, इथेच तर खरी गंमत आहे. धातू खनिजांमध्ये एक गट आहे लोहयुक्त किंवा फेरस खनिजांचा. ह्यात लोखंडाचा अंश असतो, जसं की लोह खनिज, मँगनीज, जे आपल्या बांधकाम आणि उद्योगांचा पाया आहेत. अगदी. आणि दुसरा गट आहे अलोहयुक्त किंवा नॉन फेरस खनिजांचा. अच्छा, म्हणजे हे झाले मग सहाय्यक कलाकार. अगदी मस्त शब्द वापरलात. हे सहाय्यक कलाकार आहेत जे तांब्यासारखे विजेच्या कामात किंवा ॲल्युमिनियमसारखे विमानांमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतात. आणि अधातू खनिजे? अधातू खनिजांमध्ये येतात इंधन खनिजे, कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, जे आपल्या अर्थव्यवस्थेचं इंधन आहेत, आणि अभ्रकासारखी इतर खनिजे जी इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरली जातात. अरे वा, हे वर्गीकरण तर खूपच सोपं झालं. पण या सगळ्या खनिजांमध्ये काही समान वैशिष्ट्ये आहेत का? हो, 3 महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे यांचं वितरण खूप असमान आहे. म्हणजे काही राज्ये खनिजांनी खूप श्रीमंत आहेत, तर काही राज्यांमध्ये ती जवळजवळ नाहीतच. दुसरं, गुणवत्ता आणि प्रमाण यात व्यस्त संबंध असतो. म्हणजे उच्च दर्जाची खनिजे कमी प्रमाणात आढळतात. अगदी बरोबर. आणि तिसरं, जे कदाचित सर्वात महत्वाचं आहे, की ही सगळी नाशवंत आहेत. हो, ती एका मर्यादित साठ्यासारखी आहेत. एकदा वापरली की संपली. त्यांना पुन्हा तयार व्हायला लाखो वर्ष लागतात. त्यामुळे आपण त्यांचा वापर कसा करतो यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. हा मुद्दा खरंच विचार करायला लावणारा आहे. मग आता आपण पाहूया की हा खजिना भारतात नेमका कुठे दडला आहे. काही विशिष्ट पट्ट्यांमध्ये आहे का? हो, खूप चांगला प्रश्न आहे. भारतात खनिजे प्रामुख्याने 3 मोठ्या पट्ट्यांमध्ये आढळतात. आपण यांना खनिजे संपत्तीचे कॉरिडोर म्हणू शकतो. यातला पहिला आणि सर्वात श्रीमंत पट्टा आहे ईशान्य पठारी प्रदेश. म्हणजे छोटा नागपूर पठार, झारखंड, ओडिशा, तो सगळा भाग. हो, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडचा काही भाग. या भागाला देशाचं औद्योगिक हृदय असंही म्हणतात ना? अगदी बरोबर. कारण इथे उद्योगांसाठी एक प्रकारे रेडीमेड पॅकेज उपलब्ध आहे. लोहपोलाद बनवण्यासाठी लोह खनिज लागतं, ते इथे आहे. ते वितळवण्यासाठी प्रचंड ऊर्जा लागते, त्यासाठी कोळसाही इथेच आहे. सोबत मँगनीज, बॉक्साईट, अभ्रक, सगळं काही एकाच ठिकाणी. आणि दुसरा कॉरिडॉर कोणता? दुसरा पट्टा आहे नैऋत्य पठारी प्रदेश, जो कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि केरळपर्यंत पसरला आहे. हा भाग उच्च प्रतीच्या लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. पण इथे एक मोठी उणीव आहे. ती कोणती? इथे कोळसा जवळजवळ नाहीच. तामिळनाडूतील नेवेली येथील लिग्नाईट कोळशाचा साठा हा एक अपवाद आहे. त्यामुळे या भागातील उद्योगांना ऊर्जेसाठी इतर राज्यांवर अवलंबून राहावं लागतं. अच्छा.
मात्र केरळच्या किनाऱ्यावर मोनाझाईट आणि थोडियमचे साठे आहेत, जे भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी खूप महत्वाचे आहेत. आणि तिसरा पट्टा वायव्येकडे आहे, राजस्थान आणि गुजरातमध्ये. बरोबर. हो, तिसरा पट्टा म्हणजे वायव्य प्रदेश. राजस्थानमधील अरवली पर्वतरांगांमध्ये तांबे आणि जस्त म्हणजे झिंक मोठ्या प्रमाणात सापडतं. आणि राजस्थान तर बांधकामाच्या दगडांसाठी प्रसिद्ध आहेच. संगमरमर, ग्रेनाइट. हो, तर गुजरात म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे साठे. चला तर मग आता या पट्ट्यांमधल्या काही महत्वाच्या खनिजांना जवळून पाहूया. लोह खनिजापासून सुरुवात करूया. असं म्हणतात की भारतात आशियातील सर्वात मोठे लोह खनिजाचे साठे आहेत. हो, हे खरं आहे. आणि आपल्याकडे हेमेटाईट आणि मॅग्नेटाईट या दोन्ही प्रकारचं उच्च प्रतीचं लोह खनिज आढळतं. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. आणि याच यादीत मॅंगनीजचं नाव पण आहे. लोखंड आणि कोळशाबद्दल आपण जेवढं ऐकतो तेवढं मॅंगनीजबद्दल नाही. मग हे इतकं महत्वाचं काय आहे? असा विचार करा की मॅंगनीजशिवाय मजबूत पोलाद म्हणजे स्टील बनवणं जवळजवळ अशक्य आहे. ते जेवणातल्या चिमूटभर मिठासारखं आहे. ते स्वतः दिसत नाही, पण त्याच्याशिवाय सगळं अळणी लागतं. अगदी. त्यामुळे ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या खाणींमधलं हे खनिज आपल्या देशाच्या पायाभूत सुविधांचा एक अदृश्य पण अविभाज्य भाग आहे. वा, हे उदाहरण तर कायम लक्षात राहील. आता सहाय्यक कलाकारांकडे म्हणजे अलोहयुक्त खनिजांकडे वळूया. आपल्या स्रोतांनुसार भारत यात फारसा समृद्ध नाही, पण एक महत्वाचा अपवाद आहे. बरोबर. तो अपवाद म्हणजे बॉक्साईट. बॉक्साईट हे ॲल्युमिनियमचं मुख्य धातूक आहे. आणि ॲल्युमिनियम किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे. विमानांपासून ते घरातल्या भांड्यांपर्यंत सगळीकडे. हो, हे प्रामुख्याने द्वीपकल्पीय पठारावरील जांभा खडकात आढळतं. आणि ओडिसा हे बॉक्साईटचं सर्वात मोठं उत्पादक राज्य आहे. आणि तांब्याबद्दल काय? विजेच्या जगात त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. तांब्याशिवाय आधुनिक जीवनाची कल्पनाच करता येत नाही. विजेच्या तारा, मोटर्स, आपल्या फोनमधले सर्किट बोर्ड्स, सगळीकडे तांबे आहे. हो, झारखंडमधील सिंगभूम, मध्य प्रदेशातील बालाघाट आणि राजस्थानमधील खेत्रीच्या खाणी शेकडो वर्षांपासून यासाठी ओळखल्या जातात. आता अधातू खनिजांबद्दल बोलूया. यात अभ्रक म्हणजे मायका खूप महत्वाचा आहे. हो, आणि भारताची अभ्रकाच्या उत्पादनात एकेकाळी मक्तेदारी होती बरं का. अभ्रकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पातळ, लवचिक आणि तरीही मजबूत असे पापुद्रे निघू शकतात. ते विजेचं उत्तम इन्सुलेटर आहे. म्हणून इस्त्री हीटरमध्ये त्याचा वापर होतो. अगदी. झारखंड, आंध्र प्रदेश आणि राजस्थान हे यासाठी प्रसिद्ध आहेत. आपण आत्तापर्यंत पाहिलं की भारताच्या भूगर्भात काय काय दडलंय, पण ही सगळी संपत्ती म्हणजे नुसते दगडधोंडे आहेत, जोपर्यंत त्यांना वापरण्यायोग्य बनवण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. तर आता आपण आपल्या चर्चेच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अगदी योग्य जोडणी आहे, कारण खनिज आणि ऊर्जा या एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. ऊर्जेचे स्रोत आपण दोन मुख्य भागांमध्ये विभागू शकतो, पारंपरिक आणि अपारंपरिक. म्हणजे पारंपरिक स्रोत म्हणजे आपल्या बँक खात्यातली मर्यादित रक्कम जी एकदा वापरली की संपते, आणि अपारंपरिक म्हणजे रोज मिळणारा पगार जो पुन्हा पुन्हा येत राहतो, असं समजू शकतो का? उत्तम उदाहरण. पारंपरिक स्रोत म्हणजे कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू हे मर्यादित आहेत. या उलट अपारंपरिक स्रोत म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा हे अक्षय आहेत. म्हणजे न संपणारे. हो. आधी पारंपरिक स्रोतांबद्दल बोलूया. कोळसा, ज्याला काळा हिरा म्हणतात, तो खूप महत्वाचा आहे. निश्चितच. आजही भारताची बहुतांश वीज कोळशावरच चालते. देशातील 80% कोळसा हा गोंडवानाकालीन खडकांमध्ये आढळतो. दामोदर नदीच्या खोऱ्यात, विशेषतः झारखंडमधील झरिया आणि पश्चिम बंगालमधील राणीगंज ही भारताची ऊर्जा राजधानी म्हणता येईल. आणि पेट्रोलियम, ज्याला द्रवरूप सोने किंवा लिक्विड गोल्ड असंही म्हणतात, ते नाव का पडलं असेल? कारण ते सोन्यासारखंच दुर्मिळ आहे, मौल्यवान आहे आणि जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणारा आहे. बरोबर. वाहतुकीसाठी पेट्रोल डिझेल तर आहेच, पण त्यातून खते, प्लास्टिक, औषधे, सौंदर्य प्रसाधने अशी अनेक उत्पादनं बनतात. आसाममधील दिग्बोई, जिथे भारतात पहिल्यांदा तेल सापडलं, तिथपासून ते समुद्रातल्या मुंबई हायपर्यंत आपली तेलक्षेत्रे पसरलेली आहेत. नैसर्गिक वायूचं महत्त्वही हल्ली खूप वाढतंय, नाही का? हो, कारण तो कोळसा आणि पेट्रोलच्या तुलनेत जास्त स्वच्छ इंधन मानला जातो. त्याचा वापर आता घरगुती गॅस, PNG, गाड्यांसाठी CNG
आणि वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अच्छा. मुंबई हाय आणि कृष्णा गोदावरी खोऱ्यात त्याचे मोठे साठे सापडले आहेत. पण हे पारंपरिक स्रोत मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्याकडे पाहताना अपारंपरिक स्रोतांचं महत्त्व नक्कीच वाढत असणार. बरोबर. भविष्यातील ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला अपारंपरिक स्रोतांवरच अवलंबून राहावं लागेल. यात अणुऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी हा एक महत्त्वाचा पण तितकाच विवादास्पद पर्याय आहे. विवादास्पद का? कारण युरेनियम आणि थोरियम या खनिजांपासून वीज मिळवताना किरणोत्सर्गाचा धोका असतो, पण ही अत्यंत कमी जागेत प्रचंड वीज निर्माण करणारी पद्धत आहे. आणि महाराष्ट्रातील तारापूर येथे आशियातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प सुरू झाला, ही तर अभिमानाची गोष्ट आहे. अगदी. त्याशिवाय कल्पक्कम, रावतभाटा, कैगा येथेही महत्त्वाचे प्रकल्प आहेत. आणि सौर ऊर्जेबद्दल काय? भारत तर उष्णकटिबंधातला देश आहे. इथेच तर खरी संधी आहे. सौर ऊर्जा ही सर्वात लोकशाहीवादी ऊर्जा आहे असं मी म्हणेन. हां. सूर्य कोणाशीही भेदभाव करत नाही. बरोबर. राजस्थानच्या वाळवंटापासून ते एखाद्या खेड्यातल्या घराच्या छतापर्यंत कुठेही ऊर्जा निर्माण करण्याची संधी आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये या दिशेने खूप मोठं काम सुरू आहे. आणि पवन ऊर्जा? त्या उंच पवनचक्की पाहिल्या की नेहमीच कुतूहल वाटतं. पवन ऊर्जा पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि अक्षय आहे. भारताचा लांब समुद्रकिनारा आणि पठारी प्रदेश यामुळे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. या मोठ्या पर्यायांशिवाय अजूनही काही लहान पण महत्त्वाचे स्रोत आहेत का? हो, आहेत की. आणि ते खूपच आकर्षक आहेत. जसं की भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे पृथ्वीच्या आतून येणाऱ्या उष्ण वाफेचा वापर करून वीज बनवणे. अरे वा. हिमाचल प्रदेशातील मणीकरण येथे असा एक प्रकल्प आहे. याशिवाय समुद्राच्या भरतीओटीपासून मिळणारी ऊर्जा आणि शहरांतील कचऱ्यापासून मिळणारी जैव ऊर्जा हे सुद्धा महत्त्वाचे स्रोत आहेत. आपण खनिज आणि ऊर्जा स्रोतांचा इतका सविस्तर आणि रंजक आढावा नेतला, तर मग या सगळ्याचा अर्थ काय? यातून आपण काय निष्कर्ष काढायचा? यातून सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा निघतो की आपण एकाच वेळी खूप श्रीमंत आणि खूप जबाबदार आहोत. आपल्याकडे विकासासाठी लागणारी संसाधने आहेत, पण ती मर्यादित आहेत. त्यामुळे शाश्वत विकास करणं ही आता केवळ एक निवड राहिलेली नाही, तर ती एक गरज बनली आहे. मग या संवर्धनासाठी काही ठोस उपाय आहेत का? हो, नक्कीच आहेत. पहिलं म्हणजे सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त वाढवला पाहिजे. ठीक आहे. दुसरं, धातूंच्या पुनर्वापरासाठी भंगार म्हणजे स्क्रॅप मेटल वापरण्यावर भर दिला पाहिजे. यामुळे नवीन खाणकामाची गरज कमी होईल. आणखी काही? हो, तिसरा उपाय म्हणजे दुर्मिळ खनिजांसाठी पर्यायी वस्तूंचा शोध घेऊन त्यांचा वापर करणे. आणि चौथं, आपल्या देशासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खनिजांची निर्यात जपून केली पाहिजे. खूपच छान. आजच्या चर्चेतून आपण भारताच्या भूगर्भातील संपत्तीचा पूर्वेकडील लोह खाणींपासून ते पश्चिमेकडील तेल क्षेत्रांपर्यंत एक विस्तृत प्रवास केला आणि त्यामागचं महत्त्व, त्यातील गमती आणि भविष्यातील आव्हानंही समजून घेतली. बरोबर. आणि जाता जाता मी श्रोत्यांना एका विचारासोबत सोडून जाऊ इच्छिते. नक्की. पुढच्या वेळी जेव्हा आपण आपला मोबाईल फोन चार्ज कराल तेव्हा एक क्षण विचार करा की ती वीज कुठल्या तरी कोशाच्या खाणीतून किंवा पवनचक्कीतून तुमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्या फोनच्या आतमध्ये असलेलं तांबं, लिथियम हे सगळं कुठल्या तरी खाणीतून आलेलं आहे. आपण या अदृश्य धाग्यांनी या सगळ्या संसाधनांशी जोडलेलो आहोत. प्रश्न हा आहे की ही जोडणी आपण जबाबदारीने कशी सांभाळणार? हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणार आहे. या सखोल आणि रंजक चर्चेबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.